कलवंडा पाटील यांच्या 12व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण या कार्यक्रमासाठी आलात। मी परिवाराच्या वतीनं संयोजन समितीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आज स्वर्गीय अकबंड पाटलांना जाऊन 12 वर्ष झाली। बघता बघता कालावधी निघून जातोय। एखादी व्यक्ती जन्माला येते आणि असं काही कार्य करून जाते की ती कार्य केल्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीला ते कार्य एवढं प्रेरणादायी असतं की त्या कार्याच्या माध्यमातून आपण कितीही काम करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते अपुरं वाटतं। असं भरीव कार्य स्वर्गीय अकबंड कलवंडा पाटलांनी त्यांच्या हयातीमध्ये करून दिलं आणि एक वाट दाखवून दिली की मी घालून दिलेल्या चौकटीमध्ये तुम्हाला काम करायचंय, तुम्हाला हे कार्य पुढे न्यायचंय। शिंदे साहेब, स्वर्गीय वडिलांचं काम एवढं मोठं उत्तुंग होतं की या कार्यक्रमाची प्रेरणा त्यांच्या निधनानंतर जेव्हा लोक सांत्वनासाठी, मी शिक्षणासाठी बाहेर होतो आणि जेव्हा लोक सांत्वनासाठी येत होते तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या आयुष्यामध्ये वडिलांचा त्यांच्याशी आलेला संपर्क आणि त्यातून त्यांनी त्यांच्या बरोबर जोडलेला स्नेह सांगून एवढ्या भरीव आठवणी सांगितल्या की त्याच्यातून मग मनाला जाणीव झाली की एखादा माणूस ग्रामीण भागात जन्माला आल्यानंतर एवढं होऊ शकतो। मग एक विचार आला आणि त्या माध्यमातून मी स्वर्गीय सारे पाटील साहेबांना आणि माजी मंत्री राजेंद्र पाटील साहेबांच्या जवळ एक मी मनोगत व्यक्त केला की वडिलांच्या समोर मला एक असं व्यासपीठ तयार करायचं आहे की कार्यकर्त्यांच्या जीवावर लोकप्रतिनिधींना मान सन्मान प्रतिष्ठा सर्व काही प्राप्त होते, पण त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कार्यकर्ते समाजाच्या शेवटच्या तळागाळापर्यंत जेव्हा सकाळच्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फेडण्याच्या मानसिकतेतून जेव्हा सर्वस्व झोकून समाजाप्रती समर्पित असतात अशा कार्यकर्त्यांच्या प्रती एक सन्मान व्यासपीठ उभारायचं मी मनोदय केला आणि त्याची सुरुवात 2012 पासून झाली। या कार्यक्रमासाठी गेल्या 10-12 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सगळे नामांकित लोक या मातीमध्ये आले। शिंदे सर, आमची इच्छा होती की या कार्यक्रमाला आपल्या हस्ते या वर्षी कार्यक्रमावर आपण फोनवर बोललो आणि माझ्या एकूण भावनावरून आपण तात्काळ या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारला। संयोजन समितीच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं मी सदैव आपला ऋणी राहील। त्याबरोबर व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नेमिनाथ जुगळे गुरुजी, जे माझ्या वडिलांचे शिक्षक, वय वर्ष 93, ज्यांनी माझ्या वडिलांना घडविले की मनोज वैभव, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ही चौकट आहे, ही लक्ष्मण रेषा आहे, तुम्हाला हे कार्य करायचं आहे, तुम्हाला समाजाप्रती लोकांच्या प्रती ज्येष्ठ असतील कनिष्ठ असतील कुठलाही सर्व धर्म समभाव फक्त आणि फक्त तुम्ही लोकांच्या प्रती तुम्ही देणं लागताय आणि आयुष्यभर समाज कार्याचे वसानी वारसा तुम्ही सोडू नका। शिंदे साहेब, जेव्हा मी मुंबईला गेलो मला या ठिकाणी 2 आठवणी सांगतो। या ठिकाणी माणिक संधी आहे। आठवण एक, मला करिअर करायचं होतं आणि मला सुप्रीम कोर्टापर्यंत जायची इच्छा होती, पण त्यांनी मनातली एक सल बोलून दाखवली। तो मुंबईला चाललाय, तो करिअर करेल, सुप्रीम कोर्टात जाऊन तो नामांकित वकील होईल, पण हे मला व्यक्तिशः पटणार नाही का, कारण त्यांनी या ठिकाणी वकिली करावं आणि गरिबांचा श्रीमंत वकील होण्याचा त्यानं प्रामाणिक प्रयत्न करावं। भले तो त्याच्या प्रतिष्ठेसाठी करिअरसाठी तो सक्सेस होईल, पण गरिबांचा श्रीमंत वकील होण्यात माझी जी अपेक्षा आहे कदाचित तो कुठेतरी त्यापासून भरकटतोय का काय अशी मला शंका वाटली। दुसरं एक उदाहरण, शिंदे साहेब, खऱ्या अर्थानं म्हणजे आज मी 18 वर्ष वकिलीची झाली, ते वकिलीची मी पाळतोय। माझ्या वडिलांनी माझ्याकडून 2 शपथ घेतले होते। पहिलं शपथ जेव्हा कधी सन्माननीय गणपतरावदादांच्या ठिकाणी स्वागत। वडिलांनी त्यांच्या हयातीमध्ये 2 शपथ माझ्याकडून घेतले होते आणि त्याचं मी आजही अनुकरण करतोय। पहिला सांगितलं, जेव्हा कधी लोक तुझ्याकडे येतील कामानिमित्त आल्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही जेव्हा फीस घेताय, माझी एवढी अपेक्षा आहे की तू कधीही जर कोणी तुझी फीस म्हणून व्याजाने पैसे काढून आणून, सावकारी व्याजाने पैसे काढून जर कोण आणून फी देत असेल तर अजिबात फी घ्यायचं नाही। आणि दुसरी, घरातलं माय माऊलींचं जर कोण सोनं गहाण टाकून तुझी फी आणून देत असेल तर ती फी घ्यायची नाही। मी आजही ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय। वडिलांचं कार्य सामाजिक, राजकीय, धार्मिक हे सर्वच क्षेत्रात भरीव होतं। अनंत आठवणी आहेत। या माध्यमातून आपण सर्वजण आला, आपल्या सर्वांच्या समोर त्यांचा जीवन प्रवास आहे। फक्त एवढं सांगेन की जेव्हा कधी स्वर्गीय अकबंड कलवंडा पाटलांनी घालून दिलेल्या मार्गापासून मी किंवा माझे कुटुंबीय जर आम्ही कधी बाहेर व्हायचा प्रयत्न केलो
तर आपण अधिकारानं काम खेचा आणि आम्हाला सांगा की तुमच्या वडिलांनी घालून दिलेल्या चौकटीमध्येच तुम्हाला काम करायचंय. या पंचकृषीमध्ये आल्यानंतर मला आज ही स्वर्गीय अक्रोंडा पाटलांचा मुलगा म्हणून जो मान सन्मान मला आज या पंचकृषीत आणि ह्या मातीत मिळतोय तो आजही माझ्या कर्तृत्वावर साहेब ते यशस्वी होऊ शकलो नाही. म्हणून मला वाटतंय बाप हा बापच असतोय.